एक शेर अर्ज कर रहा हूँ ये दो लकड़ियों के लिए लड़कियों के लिए। जूस है आंबे का उसे दही ना समझना, जूस है आंबे का उसे दही ना समझना। मैडम लवर हूँ आपका, मुझे भाई ना समझना। हे बघ, हाय ग मी यांना ओळखतो, आता तू गप्प बस. जय श्री गडकर, ज्येष्ठ अभिनेत्री. वा वा. ओरा हिंदी चित्रपटात काम करतात. कोण? किमी काटकर. यांचा चित्रपट पाहिलाय मी, टार्झन. अरे घेऊनच आले. यांना पण ओळखतो, हेमंत बिर्जे. यांचं गाणं फेमस आहे ना. चला नमस्कार. मला आता अतुल सर तुमच्याकडे यायचं. या सिनेमामध्ये मी सिनेमा पाहायला मला सगळे डायलॉग खूप आवडले, पण एक विशेष डायलॉग लक्षात राहतो. प्रियाच्या तोंडी आहे तो की माझ्या बेसिक गरजा आहेत. तो डायलॉग मला वाटतं प्रिया तूच म्हण, मग त्याच्यानंतर मी त्या डायलॉग पुढे येतो. वायफाय शिवायचं जगणं म्हणजे कसलं आलंय रे जगणं. अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय हे मला लागतंच. हा डायलॉग सर तुम्ही लिहिलाय का विशेष करून, असं मला विचारायचंय. का? याचं कारण सरांच्या घरामध्ये सुद्धा थोडंसं असंच आहे की त्यांच्या गरजा खूप मर्यादित त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण नंतर मला त्यांना विचारायचं आहे की सरांच्या घरामध्ये टीव्ही नाहीये. सरांनी मला सांगितलं आमच्या घरात, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सोफा नाहीये, बेड नाहीये किंवा वॉशिंग मशीन नाहीये असं तुम्ही मला सांगितलं. मायक्रोवेव्ह नाहीये, AC नाहीये, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्याशिवाय जगू शकत नाहीत माणसं. तर तुम्ही मला वाटतं सर सिद्ध करून टाकलं की टीव्ही शिवाय आणि या गोष्टींशिवाय माणूस जगू शकतो. लोकांचं असं म्हणणं असतं की ह्याच्याशिवाय आम्ही कसं जगायचो, लाईट गेली 1 तास लाईट गेली म्हणजे आमचं कसं होणार आता. त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. नवीन गोष्टींपैकी ज्या आधुनिक गोष्टी आहेत त्यापैकी नेमक्या आवश्यक गोष्टी कुठल्या, हे मला असं वाटतं की आपल्याला जर लक्षात आलं तर जास्त जगणं टेन्शन फ्री होईल, जास्त स्ट्रेसफुल होणार नाही असं मला वाटतं. इंटरनेट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी आमच्या घरात आहे. वायफाय ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी आमच्या घरात आहे. झेन फिलॉसॉफीमध्ये एक वाक्य आहे की द ब्युटी लाईज इन द एम्प्टीनेस. वा. आणि घरांच्या बाबतीत हे अत्यंत खरं आहे असं मला वाटतं. आपण खूप भरून टाकतो आणि आपल्याला असं वाटतं की आपली जी काही श्रीमंती आहे किंवा प्रॉस्पेरिटी आहे ती घर भरलं म्हणजे लोकांना दिसेल आणि आपल्याला पटेल. परंतु घर जितकं तुम्ही मोकळं ठेवाल तितकं ते जास्त सुंदर दिसतं. अतुल कुलकर्णी सरांची स्वतःची अशी एक शिस्त आहे, स्वतःचं असं एक शेड्यूल असतं असं मी ऐकलंय की सकाळी सर 8:30 वाजता जेवतात, संध्याकाळी 7च्या आत सरांचं जेवण असतं. म्हणजे हे बरोबर आहे सर की ही चुकीची माहिती आहे माझी? ही माझी बरोबरच असणार असं मला ठामपणे वाटतंय. नाही, बरोबर माहिती आहे. मी जिमून आलो की सकाळी 8-8:30ला जेवतो मी रेग्युलर. पोळी भाजी भात आमटी. आणि मला असं वाटतं की हे काही फार नवीन नाही आहे. आपल्याकडे जर आपण खेड्यामध्ये बघितलं किंवा पूर्वीच्या काळी जर आपण आपल्या बुजुर्ग लोकांना विचारलं तर ते नक्की सांगतील त्यांची न्याहारी असं ते म्हणतात.
आणि ती न्याहारी म्हणजे काय असते तर रेग्युलर आपली भाकरी पिठलं किंवा काय जे काय असेल ते खाऊन मग ते शेताला जायचे. संध्याकाळी तुम्ही लवकर जेवायला पाहिजे, सकाळच्या पेक्षा सुद्धा 6-6:30ला तुम्ही जेवायला पाहिजे आणि 3-4 तास गेल्यानंतरच तुम्ही झोपलं पाहिजे मोकळ्या पोटी. हे अत्यंत गरजेचं आहे. तिथे मला असं वाटतं की आपली चूक व्हायला लागते. आपण जेवतो आणि लगेच झोपतो आणि मग अन्न नीट पचत नाही, त्याचं मेदामध्ये रूपांतर होतं आणि मग सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटत नाही म्हणून तुम्ही चहा पिता. सकाळचा पहिला चहा हे विष आहे. अजिबात. ब्रेकिंग न्यूज. तुमचं शरीर तयार असतं पेट्रोल घ्यायला आणि तुम्ही ते चहा घेऊन मारून टाकता सगळी ती भूक. फिल्मच्या गप्पा रंगलेल्या आहेत, पण सर मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या घरामध्ये माझा सुद्धा एक भाऊ आहे, जुळा भाऊ आहे. तर त्या जुळ्या भावानं आता हळूहळू दिग्दर्शनात त्यानं प्रगती करायला सुरुवात केली आहे. तो काय करतो की एक सिनेमा बनवतो आणि तो सिनेमा आलेल्या आमच्या कलाकारांच्या समोर सादर करतो. वळू हा सर तुमचा सिनेमा फार गाजला होता आणि तो सिनेमा सगळ्यांच्या लक्षात आहे, त्यातली तुमची भूमिका सगळ्यांच्या लक्षात आहे. त्याने एक सिनेमा बनवला आहे, सिनेमाचं नाव आहे बाळू. पिक्चर शुरू किया जाए. हॅलो 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 कुठे आहे तू? हॅलो अगे तुला किती वेळा सांगितलं मी किचन मध्ये राहा जा, रेंज लागत नाही ना. हाय किचन मध्येच आहे. ते झालं का? आळू वेळा झालं काय? आळू वड्या आता परत कधीच आपल्या घरात होणार नाहीत. का पण काय झालं? तो येऊन खाऊन गेला. तो येऊन परत आळू वेळा खाऊन गेला? हो. अरे नालायक, मग तू काय करत होती तिथं? तो आला आणि मी त्याच्याकडे बघतच राहिले. अरे त्याच्याकडे बघत राहिला तो काय? त्याच्याकडे बघत राहिला तो काय अतुल कुलकर्णी आहे काय? इन्स्टंट टाकलं सर, इन्स्टंट टाकलं हे वाक्य. स्क्रिप्ट मध्ये नव्हतं ऑलरेडी, ऋतिक रोशन लिहिलं होतं, पण मी म्हटलं आज सर आहे तर इन्स्टंट टाकून दिला तुमच्या. मला वेळेवर खूप सुस्त सर असं पंच वगैरे. तुमच्या टाकतो नंतर. पुढे आहे जबरदस्त आहे. अरे अण्णा काय करणार नाही रे. अण्णाकडून काय अण्णाकडून होणार आहे ते बाळूला पकडायचंय. बाळूला आपणच पकडायचं, कळलं का? पकडला का बाळूला? पकडला. लय दुखतोय. अरे तुला गळू पकडायला नाही सांगितलं, बाळू पकडायला सांगितलं रे. अण्णा यावेळी बाळूला आपणच पकडणार. अण्णा ठीक आहे. एसटीची सीट आहे का रुमाल टाकला आणि पकडली? पुढच्या वेळी ना सरपंच मीच होणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. तू एक साधा पंच लक्षात ठेव, मग सरपंच होय. कधीतरी प्रेमानं वागा ना माझ्या बरोबर. तू काय लवर आहे माई? अण्णा आवाज येतो. अण्णा कोण आहे? कोण आहे रे? आला त्यो बाळू आहे. बाळू काय झालं? आला काय रांगोळी घालू मी त्याच्यासाठी आता? विनोद करू नका ना. विनोद करू नका. विनोद भरोश्यावर पोट चालते माझ्या लेकरावर उपाय ठेवलं म्हणजे काय करू मी? मी माणूस बोलवला एक. कोण? फॉरेस्ट. अबे ते फॉरेस्टचं काय नाव गाव असेल की नाही? पुन्हा कागलगावकर. पुन्हा कागलगावकर?